हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान सस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्त विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरात् सरस्वती सर्वकार्यार्थ सिद्ध मातृदेव भव आचार्यदेव आदिदेव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण लोकाभिरामं रणरंगधीरं कारुण्यरूपं करुणाकरन्तं मनोजवं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने जगन्नाथाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् दर्शनेन विनश्यन्ति दर्शन श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमो नमः। निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ ज्ञानदेव तुकाराम। निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। शुकदेव अंतर्धान पावल्यानंतर व्यासांना शोक झालाय। अमित तेजस्वी पुत्राचा महिमा पाहून व्यास चिंतित झाले आणि पर्वताच्या शिखरावर बसून गेले। कारण नीतीने काय केलं, व्यास सुखाजवळ पोहोचण्याच्या आधी पर्वताचे 2 भाग करून टाकले आणि 2 भाग केल्यामुळे व्यास तिकडे जाऊ शकत नव्हते। कारण शुका इतका अधिकार व्यासांचा। उदाहरण सांगतो, कलेक्टर जरी असला आणि बापाला जायचं असलं तर पट्टेवाला सांगेल आज जा तेव्हाच जात आहेत असे। तर ते जे नियम आहेत
नियतीचे वेगळे आणि माणसाचे वेगळे. आपल्याकडे एका पंतप्रधानाला अटक व्हायची होती, तर तो पंतप्रधान नसताना गादीवर असलेल्या पंतप्रधानाच्या ऑफिसमध्ये जाऊन बसलेला होता. शेवटी कोणाला अटक करता नाही आली. असं आहे. माजी पंतप्रधान हयातीत असलेल्या पंतप्रधानाच्या खुर्चीजवळ जाऊन बसला होता. सगळे पोलीस व्हायला गेलो, तो खुर्चीवर बसल्यामुळे आपल्याकडे ती घटना आहे भारताची. असं आहे. नावं सांगत नाही, ओळखून घ्या. ते नियम आहेत. कंससुद्धा गादीवर बसून गेला होता सिंहासनावर की हा मारणार नाही, पण म्हणे मामा डोक्यात टोप नाही आहे, तुम्ही राजे नाही. उडवलं. मामाने करायला गेला हुशारी, पण मामाची हुशारी चालली नाही. नियतीच्या पुढे हुशारी चालत नाही. असं आहे. नियती मोठी कठीण आहे. नियती मोठी कठीण आहे. आपली हुशारी चालत नाही तिथे. म्हणून त्यावेळेला व्यास त्या पहिल्या पर्वतावर बसून गेले. देवता आणि गंधर्व यांनी व्यासांना घेरून घेतलं आणि तेवढ्या वेळात पिनाक पानधारी भगवान शंकर त्या पर्वतावर प्रकट झाले. का? व्यासांचं समाधान करण्याकरिता. लक्षात. पुत्रस्नेह किती वाईट असतो हे याचं उदाहरण आहे. आपण सुद्धा शिव्या देऊन येतो, पण काही त्रास द्यायला की माझं आयुष्य त्याला असं आहे. ज्ञानी लोक कोणाचा स्नेह ठेवतात. अरे त्याचे कान फुक रे बापा, कान फुक त्याचे कान. त्याचे कान फुका कान, नाही तर तो भयान त्रास दे. मग टोपी घातली तर काय झालं? काय तू नातू तुझ्याजवळ नाही, तुला समजत नाही ते. हा, टोपीने काय होणार ते जे भय निर्माण होतं मुलांना, ते त्रासदायक असतं. लगेच कान फुकायचे त्याचे. तुमचे आता किती फुकल्या मी, तर तुम्हाला काही परिणाम नाही होणार. रोज फुकतो पण काही उपयोग नाही. म्हणून भगवान प्रगट झाले. पुत्र शोकानं संतप्त असलेल्या व्यासांचं सांत्वन भगवान शंकर करतायत. हे ब्रह्मऋषी, हो शंकरांनी काय वापरलाय व्यासांना शब्द ब्रह्मऋषी. अथवा ते म्हणजे आत्ता जे घडलं त्याचं उत्तर आलं. अग्नी, भूमी, जल, वायू, आकाश यांची शक्ती समान आहे. तुझ्या पुत्रानं यांची शक्ती जिंकून घेतलेली आहे. तुझ्या पुत्रानं शक्ती जिंकून घेतलेली आहे. आता तुझा पुत्र तुझ्यापासून काही वरदान मागेल का? म्हण नाही, महात्मा गुच्चुबैस नाही. त्याने ही शक्ती जिंकून घेतली. ज्याने पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश म्हणून पूर्वीचे लोक पंचधातूची अंगठी बोटात घालत असत. हे खडेबिडे घालण्यापेक्षा, मी परवा त्या आमच्या ताईला म्हटलं की मी आपल्यावर कोणाची सत्ता आहे असं हेडिंगचं एक छोटं पुस्तक लिहिणार आहे. आपल्यावर सत्ता कोणाची? मुलाची का पत्नीची नाही, या 5 तत्वांची आपल्यावर सत्ता आहे. आणि हे 5 ते लिहिणार आहे मी ते. तर म्हणाले तू विचार कर त्याने काय केलं आहे. त्याने अग्नी, भूमी, जल आणि वायू आणि आकाश याची शक्ती तुझ्या पुत्रानं जिंकून घेतली आहे. त्यामुळे तुझ्या तपस्येचा प्रभाव त्याच्यावर पडणार नाही. पण तुम्ही अति क्वालिफाईड झालेल्या पोरांवर बापाचा परिणाम होतो का? वर्तमान स्थितीत पाहतो
तो ऐकून घेतो सोडून असं आहे. मग काही क्वालिफाईड पोरं आईने बा ते भावांना वाटून द्या तुम्ही काही माझं काही ठेवू नका डोकोटात असं सांगून मोकळा होऊन जातो. कारण त्याला ते कळून गेलेलं असतं की या थोडशाकरता भानगड करून घेण्यात काही अडचण नाही. पण नंतर तो काय करतो, तुमचा माझा काही संबंध नाही इथे चुकतो. जर तुला घ्यायचं नव्हतं तर संपर्क ठेवायला पाहिजे होता, कारण स्वकीय आहे. ते मुंबई पुण्याचे लोक नाही, अशा लोकांनी काय केलं, आपल्या प्रॉपर्ट्या दुसऱ्या लोकांना मजा मारायला मिळून गेल्या. असं नाही करायचं. जे आहे ते सांभाळायचं, उगाच सोडून नाही द्यायचं. कारण ती पुढच्या अवतारात लक्ष्मी तुमच्यावर कोपेल की माझा तुला सांभाळ करता आला. बलिराजाकडून लक्ष्मी मोठ्या युक्तीने निघाली. काल बलिप्रतिपदा गेली म्हणे, बलिराजा दिवाळीचा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी निघायचं होतं तिथून, तुला ओवाळते म्हणे. ओवाळलं त्याला आणि म्हणे आता 4 महिने झाले आम्ही दोन्ही नवरा बायको घरी एकत्र कधी राहिलो नाही, आता मला जाऊ दे म्हणे. कुठे? वैकुंठाला. मग निघाले. म्हणून बलिप्रतिपदेच्या दिवशी बलिराजाची पूजा करायची असते. जो बलीची पूजा करतो त्याला लक्ष्मी अखंड राहते असं. बलिराजानं लक्ष्मीला बंधनात, देवाला बंधनात कशामुळे टाकलं? यज्ञाने. जरी सकाम यज्ञ करत होता तरी यज्ञाचं फळ की 4 महिने तुझ्याजवळ राहील. यज्ञ सकाम आहे पण फळ काय आहे? आता बा तुमच्या आता देव उठले गेले देव तुमच्यापासून. बोरबाजी आवळा आणि कृष्णबाई सावळा. हे विज्ञान आहे. आपल्या विचारातून चातुर्मास्य गेल्यानंतर सगळं मोकाट होऊन जातं. कधीच कुठे गेलो नाही, कधीच काही खाल्लं नाही, कधीच अमुक केलं नाही. हे सगळं सुरू होऊन जातं. देव गेले. बली म्हणजे जीव, शुक्र म्हणजे बल आणि परमात्मा म्हणजे आत्मा आणि आईसाहेब म्हणजे आत्माभिवृत्ती. आईसाहेब आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. म्हणून त्यावेळेस घरातल्या लक्ष्मीला क्रोध यायला नको, लक्षात ठेवा. कोणाची लक्ष्मी असो, तिला क्रोध आला नाही पाहिजे. क्रोध आला, देवाने लक्ष्मीला मुद्दाम क्रोध आणला. मला झोपायचं आहे म्हणे मी फिरून येते, हिला मध्ये येऊ देऊ नको. काय आणला? मनुष्याच्या टोचून बोलल्यामुळे स्त्रीला क्रोध. मग टोचून नाही बोलायचं, समजून बोलायचं. लक्ष्मीला जर देवाने असं सांगितलं असतं की तू गेली तर मला कशी काय झोप लागेल, तर लक्ष्मी थांबून गेली असते की रे. पण असं बोलले की देव, कारण त्यांना पुढचं सगळं गोंधळ करायचा होता. आपल्याला देवासारखा गोंधळ करून चालेल का? असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. देवाला वैकुंठात रिकामा करायचं होतं ना. बरं स्वतः काही कळू दिलं ना, ऋषी आले आणि त्यांनी श्राप दिला आणि पुढचं घडवलं. मी थोडंच काही केलं. जे काही घडतं ते प्रसंगाने घडत जातं. तुझ्या तपस्येचा प्रभाव तिथे चालणार नाही. तुला जो पुत्र प्राप्त झाला, तू माझजवळ वरदान मागितलं म्हणून मी तुला पुत्र दिला होता. व्यासांनी कोणाजवळ मागितला होता? शंकराजवळ. मी तुला शिवाय मंत्र दिला, मंत्रानं प्राप्त झालेला पुत्र आहे तो, तुझ्या प्रारब्धाने नाही. आता पाकाचे पलटले, शंकर पलटून गेले. मंत्राने प्राप्त झालेला आहे तो, प्रारब्धाने नाही. तुझ्या प्रारब्धात पुत्र सुख नाही. कशा करता
व्यासांनी पुत्र कशाकरता मागितला होता माहिती का? हे मी जे वाङ्मय लिहून ठेवलं आहे त्याच्याकरता. त्या वाङ्मयानं त्याचा उद्धार झाला, तो गेला, तू राहिला अजून. आता समजवलंय. म्हणून वाटून देण्यात संपत्ती आनंद आहे माणसाला, राखून ठेवण्यात आनंद आहे ना. नंतर कलह निर्माण होतो. काय निर्माण होतो? कलह. जसा एखादा सूज्ञ बाप सगळं वाटून देतो आणि ज्या मुलाला पगार कमी असेल त्या मुलाकडून कमी पैसे मागतो. ज्याला जास्ती पगार आहे म्हणजे त्यांच्याकडून जास्ती मागतो. तू 5,000 दे रे, तू 3,000 दे आणि तू 1,000 दे. म्हणजे म्हणतो त्याला काय कमी आहे, त्याला पगार कमी आहे. याचे 5, त्याचे 3 8 आणि याचा 1 9. 9मध्ये मी माझं वागवेल. प्रत्येक महिन्याला ज्याने दिला पाहिजे मला नाही माहिती. म्हणे मग तुमची पेन्शन? म्हणे मग मी उडवीन. हुशार आहे तो. कारण तुम्ही वडिलांना धन दिल्यामुळे तुमच्याजवळ लक्ष्मी राहील म्हणून द्यायचं आहे तो. असं आहे, माता पितांना आपल्या कमाईतून दिल्यावर लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहते, नाही तर ती चंचल होते. आपणच घेतलेला प्लॉटमध्ये आपला शेजारी आपला शाडू चिना बांधून टाकतो. हा भानगडच करत बसतो. सक्का भावाचा पोरगा बांधलेली हे पाडून टाकतो. चांगलं दुकान पाडून टाकतो. कलहाचं धन कलहच केला. बरं काही गरज नव्हतं बरं ते पाडायचं. तिथे आईस्क्रीमचं दुकान चांगलं चाललं असतं. आता रडावं लागलं नसतं. पण दुर्बुद्धी प्रकाशच येत नाही म्हणे आणि त्या घरात कोणी राहिलंच नाही नंतर दुकान पाडू. दोन साक्षीदार आहे घटलेल्या घटनेला. असं आहे ते. कारण ही अशीच आहे ती माणसाला क्रोधही आणते आणि शांतही करते. कमळाच्या फुलावर बसून आली तर शांती करेल आणि सिंहावर बसून आली तर एकच डरकाळीमध्ये काम होऊन जाईल. भय दाखवणारी आणि भयाची निवृत्ती करणारी. म्हणून तुला ब्रह्मतेज आहे तरी मात्र तू इंद्रिय जिंकलेले नाही, तुझं मन अजून स्थिर झालं नाही. बघ या संसारात पर्वत आणि समुद्र यांची सत्ता सगळीकडे आहे, पण तुझ्या पुत्राची अक्षय कीर्ती राहील. तू चिंता करू नको. सदा सर्वदा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुझ्या पुत्राच्या नामाने ज्ञान तेवत राहील. शुकदेव सांगतात राजा सगळ्या भारतभूमीवर, एवढंच नाही परदेश भूमीवर हे बाहेरचे वक्ते जाऊन तिथेही सांगताय. कुठेही जा आणि तोच ग्रंथ लोकांना उपयुक्त. सकाळी 4 वाजता वाचताय लोक, सकाळी 4 वाजता साधना चालली आहे. भगवान शंकराने अशा प्रकारचं आश्वासन दिल्यावर व्यासजींना पुत्राची छाया दिसली. त्या पर्वतावर ते उन्हात असतील, त्या पर्वताची छाया अशी दिसली त्यांना आणि तेवढी छाया व्यासांकडे येऊन गेली. आपण जसं छायाचित्र काढून घेतो हल्ली मोबाईलमध्ये, कशाचंही काढतात चित्र, बाया तर काय करतील याचा ठरावच राहिला नाही. अरे रे 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 रे, ते हरतालिकेची वडाची पूजा नवऱ्या करताय का फोटो करताय? फोटोवरून दर्शन आणि प्रत्यक्षात दर्शन यात फरक आहे.
लक्षात आलं पाहिजे. आता कालपासून माझं आमच्या भाऊबद्दल विचार आला की हा एकदम तुकाराम महाराजाच्या शेजारी बसतो. म्हटलं तुकाराम महाराज होऊन गेला तर कसं काय होईल आपलं. एकदम खेटून बसतो ना. बरं त्याच जागेवर लावला त्या माणसाने, त्याला एवढंसा फोटो परवानगी दिली तर तो एवढं करून घेऊन आला. कारण जयाच्या संगतीत गेलं की त्याचा परिणाम होतो. जसं तेल लावणार तो पण आमचा महाभाग सगळे खांब खराब केले. पहिल्यांदा तो खांब केला, मनोहरने हा खांब केला, आता हा दुसरा खांब खराब करतोय आमचा नाविकर. हे बच तेल लावतात ते खांबाला डोकं लावतात. आणखी आपण बसतोय, आपल्या डोक्याला तेल आहे तर ते खांबाला डोकं लावायचंच नाही. लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात ती छाया दिसली आणि ती छाया पाहिल्यावर प्रसन्न मनाने आपल्या आश्रमावर निघून आले. धर्मराजा अशा प्रकारे शुकदेव जन्माचे परमपदावर जाऊन बसले. शुकदेवाची परमपदाची कथा तुला सांगितली. देव नारदांनी हा वृत्तांत सगळा व्यासांना सांगितला आणि व्यास परमपदाला लायक झाले. शंकराने उमजून दिलं पण समजून दिलं नारदांनी. म्हणून समजून घेण्याकरता कोणाजवळ जावं लागतं? संताजवळ. देवर काय समजून दे? नाही समजून दे. त्याला करायचं हर कर, नाही करायचं नको करू. पवित्र हा इतिहास मोक्ष धर्म आहे. हा जो सांगितला मी इतिहास हा मोक्षाचा धर्म आहे. हेच आमच्या संतांनी सरळ केलं अभंगामध्ये. उघडले मोक्षाचे ते द्वार, रघुनाथ दरबार. उघडले मोक्षाचे ते द्वार. संतांनी हे एवढं मोठं त्याच्यासमोर बसायचं आणि त्याला आळवायचं, तो मोक्षाचं द्वार बरोबर उघडेल. कारण आपल्या माणसाकरता आपण उघडतो, तसे आपण त्याचे झाले की तो त्याच्याकरता आपल्याला द्वार. संतांनी आणखीन सोपं केलं. उठोनिया प्रातःकाळी जपा राम नामावळी, स्वये ध्यातो चंद्र मोळी, शैल बाले समवेत. कोण? तो शंकर. शंकर रोज रामाचं भजन करतात. आज एक दुपारी आता संध्याकाळी एक पोरगा आला, आपल्याकडे येतो नेहमी, तुम्ही पाहिलं संध्याकाळी मुलगा सून आणि तो तिघे. ते म्हणे दादा श्रीराम जयराम हा मंत्र आहे का? म्हटलं हो बेटे. आता तो रोज येणारा असल्यामुळे त्याला प्रेमानं माझं सांगणं काम होतं. हो म्हटलं बेटे. मग हा श्रीराम जयराम चालता बोलता म्हणायचा का? म्हटलं तो जो तुझा गुरुमंत्र असेल तर मात्र तसा नाही म्हणायचा. गुरुमंत्र जर तू त्या मंत्रावरच विश्वास असेल तर बसून म्हणायचा. आणि चालता बोलता एक मंत्र आहे की त्याला सूची वा असूची म्हणतात. त्याला पवित्रता आणि अपवित्रला. जसं तुम्हाला मी म्हणतो हरे राम म्हणा तर तुम्ही लगेच हरे कृष्ण करून टाकता तो मंत्र. म्हणजे काय होतं, पूर्ण मंत्र माझाही होत नाही आणि पूर्ण मंत्र तुम्ही ऐकतच नाही तर करू काय. मी हरे राम म्हटल्यानंतर नंतर तुम्ही हरे राम म्हणायचं आणि मी हरे कृष्ण म्हटल्यावर तुम्ही कृष्ण म्हणायचं. पण तुम्ही चालून जा पुढे. असं आहे ते. कारण तो मंत्र पुढा झाला पाहिजे 16 अक्षराचा. हा मंत्र जो आहे सूची वा असूची. तुम्ही अपवित्रात असले म्हणजे झोपले असले काही असले तरी अपवित्र अवस्थेत सुद्धा म्हणायचा. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूने तिकडे दिला तो मलेंछन भागामध्ये आधी तो मंत्र. हा मंत्र दिला आणि श्रीराम जयराम ओडिसा ते खातही राहता जिथेही राहता चालू राहता. म्हणून त्यांना हरिराम मंत्र दिला. आता तो एवढा मंत्र म्हणून सुद्धा परदेशामध्ये सुद्धा त्यांची मंदिर आहे. पण खून होऊन जाते त्यांच्या मंदिरात ताबडतोब. का तुम्ही जूच्या मंदिरावर किती वेळा झाले ठॅ ठॅ
ते कारण सूचीबा सूची त्याचा प्रभाव लवकर होणार नाही. ते सगळं बाह्यरंग बरोबर करू शकतात, पण अंतररंग असं आहे. त्या लोकांपर्यंत ठीक आहे ते. म्हणून शांतीपरायण परमगती मोक्षाला प्राप्त झाले. व्यासांना सुद्धा परमगती प्राप्त झाली. धर्मराजानं प्रश्न विचारला, म्हणजे आपल्या नवरात्राच्या नंतर बंद झाला होता धर्मराजाचा प्रश्न, तिथून हे सांगत होते नारद. तो इतका वेळ लागला आपल्याला, म्हणजे 20 तास लागले. धर्मराजा म्हणाले, पितामह, गृहस्थ, ब्रह्मचारी, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या लोकांनी देवतांचं पूजन केलं पाहिजे का? देवयज्ञ, पितृयज्ञ काय विधी आहे? मुक्त पुरुषाने सुद्धा हे करायचं का? आता अशा अवस्थेत मोक्ष मिळतो, मग हे 4 आश्रमाने जाणाऱ्या माणसाला मोक्ष मिळणार नाही का? देवता आणि देव पितरांची पूजा कशी करता मग? कारण देव सुद्धा पितरांची पूजा करतात. मी तुम्हाला सांगितलं ना, देवांचे जे पूर्वज आहे ते त्यांचे पितर आहे ना. मग देवांचे पूर्वज कोण आहे? काश्यप. काश्यप या सगळ्या देवांना काश्यपाचं श्राद्ध करावं लागतं. रोज देव ऋषी तर्पण करतात. ऋषी तर्पण करताना यज्ञोपवीत गळ्यात घालावं लागतं. देव तर्पण करताना सव्य आणि पितर तर्पण करताना अपसव्य. म्हणून ज्यांना याचा अधिकार नसतो की त्यांची मौन जे करत नाही, त्यांना असा एक पंचायत देतात. तुम्ही आता याला जाताना गयेला, तर गयेला हे देत नाही यज्ञोपवीत, एक इकडे इकडे. अपसव्य सांगितलं की इकडे, सव्य सांगितलं का तो पंचायत त्यांनी गमवायचा. कारण तोही भाग मलेंशन आहे बिहार. त्यांना का पंच द्यायचा? म्हणून पंच आहे. महाराष्ट्रात तसं नाही. बहुजन लोक आता झाले तसे, पण बहुजन लोक त्याच्यातून बाजूला होते. म्हणून गुरुजी गेल्यावर यज्ञोपवीत देऊन द्यायचा. इथे पांडुरंग मोहिनीराज म्हणून आमचा एक पोलीस होता, त्याच्या साल्याच्या गावाला एक मनुष्य वारला. वारल्यानंतर त्याच्या मुलाची मोंजे झाली नव्हती. ते भाऊ म्हणे आम्ही याला पाणी देणार नाही, याला असा जाळा मरू द्या. तो तिथला माणूस त्या बाईला घ्यायला आला. त्यांना मला म्हणे, दादा अशी अशी परिस्थिती झाली, काय भाऊबंदची वाईट आहे. म्हटलं सोपी गोष्ट आहे, हे जानवं मी देतो आणि हे जानवं त्या मुलाच्या गळ्यात टाकायचं यज्ञोपवीत, ज्याची मौंज झाली नाही त्याच्या, आणि त्याला अग्नी द्यायला लावायचा. आणि मी हे सांगितल्यावर ते जर तयार झाले की बाबा हे तुम्ही काय करता, तर त्यांना सांग जळगावच्या महाराजने तुम्हाला चर्चेला बोलवलं आहे, पण येताना 5,000 रुपये बरोबर आणायचे, तरच तुम्हाला मी चर्चा सांगेल. जे सख्या भावाला पाणी पाजायला तयार नाही त्यांना फुकटच काय सांगू, असं सांग. मग हा गेला म्हणे काम झालं, जळगावून करून आलो. हाही हुशार होता आलेला. दादाने सांगितलं म्हणे जानवर टाका पाणी द्या. ते सगळे पाहायला झाले. मग बिलकुल मग एक तयार झाला की मी पाणी देतो. मी त्याला सांगितलं होतं, ते तयार झाले की जानवर बाजूला ठेवले. कर्मधर्म संयोगाने पहिला दिवस झाला, कर्मांतर झाला. तिथला एक विद्वान मनुष्य साखरीचा ब्राह्मण सभेत लग्नाला आला आणि त्याने मला तिथे पाहिलं. म्हणजे दादाविषयी तुम्ही? म्हटलं हो. काय नमस्कार करतो. म्हटलं तुम्ही मोठे आहे. मी लगेच त्याच्या पायावर डोकं ठेवलं, तिच्यात हात घातला, दक्षिणा देऊन दिली. कशाचे? म्हटलं विद्वान सर्वत्र पूज्य, काय प्रश्न आहे? म्हणजे तुम्ही त्या साखरीला निर्णय दिला त्याला. म्हटलं 5,000 आणले आहे का? नाही म्हणे आता आणले. म्हटलं पैसे आणल्याशिवाय निर्णय? म्हातारा 5,000 रुपये घेऊन पुन्हा जळगावला आला. हे काय सांगतो? आम्ही जेव्हा यजमानाच्या घरी जातो किंवा तुम्ही जाता, वाणी, सोनार, लेव पाटील, मराठा यांच्या श्राद्धाच्या दिवशी त्यांच्या गळ्यात यज्ञ पळून टाकताना म्हणे हो
मग तुम्ही जर इतके मूर्ख आहे की सख्या भावाला पाणी पाजायला तयार नाही, म्हणजे तुम्ही त्यांच्यापेक्षाही निपत्तर आहे. मग आम्ही त्याच्या गळ्यात जन्म टाकलं तर काय बरोबर. कळाला शास्त्रार्थ. म्हाताऱ्याने 5,000 रुपये ठेवले. मी ते त्याला परत दिले, नमस्कार केला. काका, माणसं ठिकाणाला आणावे लागतात. माणसाला ठिकाणावर आणण्याकरता केव्हा केव्हा गाढवासारखं. तसं ब्राह्मण सभेमध्ये एक शास्त्री आले होते. ते म्हणे या तुम्ही वरती या. येता येईल वरती या. सगळ्या संतांनी म्हणे कृष्णाला चोर म्हणून ठेवलं आहे. हे सगळे संत वेडे म्हणे. मुंगड म्हणून एक श्रोते होते, ते माझ्याकडे आले. ते म्हणे दादा ते शास्त्री बुवा असं बोलले. म्हणलं इकडे. मी गर्ग संहितेचं एक पुस्तक काढलं, त्याला वरतून कागद लावला पॅक, खाली लावला, आणि तो एकच श्लोक गोपाल चौर्य मंडळ हा गर्ग संहितेतला श्लोक वाचायला दिला. म्हटलं त्या शास्त्री बुवाला वाचू द्या. खालचं उघडायचं असेल वरचं उघडायचं असेल तर 2,000 रुपये. गेले त्यांना सांगतो सांग म्हणे संहितेतलं मंत्र आहे गोपाल चौर्य मंडळ, पण म्हणे खालचा कागद वरचा कागद उघडायचा असेल तर 2,000 रुपये. विद्वान होते ते म्हणे मला घेऊन चला. आले ते मग त्यांची पाद्यपूजा आहे, वाद्य विद्य सगळं आम्ही सुरू केलं. आम्हाला माहिती होतं विद्वान. म्हणजे महाराज काय पुस्तक. तुम्ही फक्त एवढंच बोलले की या संत लोकांनी मूर्खपणा करून देवाला चोर म्हटलंय. या शब्दामुळे तुमच्याशी हा कटाक्ष आहे. कारण तुम्हाला जर संताबद्दल प्रेम नाही आहे तर तुम्ही त्यांना मूर्ख म्हणण्याचं काय तुम्हाला अधिकार आहे. बरं त्याच्यामध्ये रामदास स्वामी बसले, तुकाराम महाराज बसले, ज्ञानेश्वर बसले. उघडल्याबरोबर ही गर्ग संहिता आहे म्हटलं, आणि भागवताला गर्ग संहितेचा पुरावा आहे. म्हणजे हे पुस्तक मला देऊन टाका म्हटलं. नाही म्हणजे स्वतः घ्यायची तयारी नाही. मग एकदा त्र्यंबकला गेलो आणि ते गर्ग संहिता घेऊन त्यांना दान देऊन आलो. म्हणजे का आता का बरं दिले. म्हटलं तीर्थक्षेत्रावर दानाचं पुण्य आहे. मंदिरात जळगावला फुकट कशाला देऊन देऊ. तेव्हा कळालं. म्हणून ज्याला ज्ञानाची किंमत नाही ना त्याला पछाडूनच घ्यायचं. कारण संताला मूर्ख म्हणायचं तुम्ही. संतांनी मधला मार्ग घातलाय. अज्ञान जीवाला भगवंताची प्राप्ती व्हावी याकरता मधला मार्ग घातलाय. म्हणून संताविण नाही प्राप्ती ऐसे वेद देती ग्वाही. आम्ही जाणो हरीचे पाय, यमन जाणो नेमन जाणो नेनो अन्य उपाय. आम्ही जाणो हरीचे पाय. ते आम्ही काशीला जातो ना तर काशी विश्वेश्वरापेक्षा नाथ महाराजांच्या घाटावर जाऊन नाथांचं दर्शन आधी करतो. कारण ज्या माणसाला शिक्षेकरता बोलवलं यांनी काशीला शिक्षा द्यायची, त्या आमच्या संताला तिथे ग्रंथ लिहायची परवानगी दिली. आणि त्या गंगेच्या घाटावर नाथांनी ग्रंथ लिहिला एकनाथी भागवत. हे तर मला वेळ असं साधत नाही आहे. नाही तर एकनाथी भागवताचं पारायण करून यायचं तिथे, पण नाही जमलं ते अजून. पण गेल्यावर तिथे जातो. कारण काय संतांचे उपकार आहे. स्वतःचा मुलगा नाथ काशीला जाणार म्हणून तो वृंदावनात चालला गेला, आणि नाथांचा सत्कार झाला त्या दिवशी येऊन उभा राहिला. तेव्हा काशीने डोक्यावर घेतलं. तर पितरांची पूजा देव कशी करतात. भीष्म पितामह म्हणाले धर्मराजा तू गूढ प्रश्न विचारला आहे, त्याचं उत्तर समजणं सुद्धा कठीण आहे. उत्तर सुद्धा समजणं कठीण. तरीही तुझ्याकरता मला अंतिम समय हे सांगायला मिळालं हे माझं नशीब आहे. तर कोणीच विचारलं नाही. म्हणून देवऋषी नारायण ऋषींचा संवाद आहे. म्हणजे एकदा नर आणि नारायण हे हिमालयात आहे, आणि तिथे नारद गेले. नारदांनी नर नारायणांना प्रश्न विचारला आहे. इतिहासाचं उदाहरण देऊन सांगतो. महाराज तुम्ही माझे पिता सांगितले
भगवान नारायण संपूर्ण जगाचे आत्मा आहे, म्हणून त्यांना चतुर्मूर्ती असं म्हणतात. म्हणजे भगवान 4 हात आहे, तर 2 हात नर आणि नारायण आहे आणि 2 हात सनक सनानंद आहे. म्हणजे देवाचे हातच अवतार घेऊन आलेले आहे. हात का सांगितले तर हाताने कर्म घडतं आणि अकर्मही, कर्म आणि अकर्म हे हातानेच घडतं. मग कर्म अकर्म हाताने घडतं, म्हणून त्या हाताने पवित्र काम केल्यावर अकर्माचा नाश होतो. देवाची पूजा केली नाश होईल, आईवडिलांची सेवा केली अकर्माचा नाश होईल आणि अकर्माच्या बंधनातून जीव मुक्त होतो. म्हणून हाताने सेवा करायची असं आहे. कोणतीही गोष्ट तुम्ही यंत्राने केली ना हाताने केली त्यात फरक असतो. आतापर्यंत बारीक पीठ खाण्याची पद्धत झाली होती. बारीक पीठ खाऊन लिव्हर खराब होतं. आता जाड पीठ खायची सवय झाली. आता चालत नाही कोणी कणिक, कारण हे मोठे लोक तर कोंडा टाकून खातात पोळ्या, कारण त्या पचायला हलक्या. इतके दिवस ऐकलं का नाही. चक्कीचं पीठ अति बारीक होतं, पण जात्यावर दळलेलं पीठ अति बारीक होत नाही. आता ते दळणं शक्य नाही, तो प्रश्न वेगळा आहे. मग आता लोक काय करतात, तो कोंडा टाकतात त्याच्यात. श्रीमंताच्या घरी अशा पोळ्या चालल्या आहे, हे लक्षात आलं पाहिजे. जेवढं बारीक तेवढं, म्हणून बिस्किट आतापर्यंत किती लोक खात होते, आता बंद झालं, प्रमाण कमी झालं आहे बिस्किटाचं, कारण त्या लिव्हरवरचं त्याला रद्दा बसतो. हे विज्ञान आम्हाला कधीचं कळालेलं आहे, आता तुम्हाला कळत आहे. पण चावताना मात्र बारीक करून चावायचं आहे, नाही तर आतडे खराब होतात. घाईत जर जेवले तर आतडे खराब होतात. शेवटी पोट साफ नाही होत, कारण ते सगळे आतडे मोझर होऊन जातात. चावून खायचं आहे. किती वेळा सांगितलं आहे, एक घास 32, आणि जेवण झाल्यावर किती गुळणे करायचे, 16, तेही लिहिलेलं आहे. 16 गुळणे केले तर तोंडात एकही कण राहणार, तुम्हाला काढीन काढावं लागतं मग. आणि कुठे काढी लागून गेली की रक्त येतं. 16 गुळणे सांगितले. मांडीवर थाप मारून चालेल का, नाही, करावे लागतील. असं आहे ते. दात ऊस खाऊ शकतील, आता तो लोक दात ऊस खाऊ शकत नाही. ऊस खाल्ल्यानंतर दात अति स्वच्छ होतात, हे माहिती आहे का नाही कोणा, एकदम क्लीन होऊन जातात दात. जसं तुम्ही डॉक्टरकडून साफ करून घेता ना तसे स्वच्छ होतात. त्यावेळेस देवऋषी नारद आणि नारायणांचा संवाद. भगवान माझे पिता आहे, धर्माच्या पुत्रानं भगवान प्रगट झालेले आहे. नरनारायण हा पहिला अवतार आहे. कोणता अवतार आहे, नरनारायण. सनक सनानंद आणि सनत कुमार यांच्यातून नरनारायण प्रगट झाले. तर भगवंताचे 4 हात, म्हणून तुम्ही बालाजीचे चतुर्भुज जे आयुध आहे ना, हे आयुध सुद्धा जन्माला आलेले आहे. देवाचे जे आयुध आहे तेही जन्माला आले आहे. म्हणून अविनाशी नारायण भारतात नर आणि नारायण रूपाने बसलेले आहे, आणि त्याला बद्रिकाश्रम म्हणतात. आणि त्या बद्रिकाश्रमामध्ये बोराच्या झाडाखाली नरनारायण तपश्चर्या करतायत जगाच्या कल्याणा खलास. मग हे तिथे राहून तपश्चर्या करतात आणि आपल्या पितरांची पूजा करतात, ज्या काश्यपापासून प्रगट झाले. आईचं नाव अदिती, दैत्यांच्या आईचं नाव दिती, आणि मानवाच्या आईचं नाव दनुमती. मग अशा यांचं हे तर्पण करतात नरनारायण, काश्यपाचं यांचं, ते त्यांच्या पितर आहेत.
म्हणून भारतामध्ये माता पितांची पूजा ग्राह्य आहे. कृष्णार्पण. सत्यगुरु राये कृपामद केली, पोरांना शिकवून ठेव. मस्त की तो जाणा ठेविला कर. आल्याचा फायदा झाला का नाही? काही काळे